हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वयंपाकघर तर हे स्वयंपाकघर किचन, रसोईघर, चुलीचं घर असं वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं आणि आपण प्रत्येकजण या स्वयंपाकघराला मंदिर मानतो आणि घरात ऊर्जेचा स्रोत म्हणून हे स्वयंपाकघर काम करत असतं। त्यामुळे स्वयंपाकघरात कळत नकळत होणाऱ्या चुकांचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो। तर वास्तुशास्त्रानुसार अनेक लोकांच्या आर्थिक समस्या, मानसिक समस्या, आरोग्याशी संबंधित समस्या, कौटुंबिक प्रॉब्लेम यासारख्या ज्या काही समस्या आहे तर त्या समस्या स्वयंपाकघरात होणाऱ्या चुकांमुळे उद्भवत असतात। तर ज्या काही चुका आपण स्वयंपाकघरात कळत नकळत करत असतो तर त्या चुका आपण टाळल्या तर आपण जीवनात सुखसमृद्धी मिळवू शकतो। त्याशिवाय माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर नाराज होणार नाही। तर आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वयंपाकघरात अशा कोणत्या चुका होतात की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत्या आणि आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। विशेषतः महिला वर्गाने आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपलं जे शरीर आहे तर हे शरीरच म्हणजे शारीरिक स्वास्थ्य हेच आपलं सर्वात मोठं धन आहे। ज्याचे शरीर स्वस्थ आहे, निरोगी आहे, त्याच्याकडे जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे। कारण जर तुम्ही ठीकठाक असाल, स्वस्थ शरीराचे असाल तर तुम्ही पैसे कमवू शकता, पण पैसे देऊन स्वस्थ मिळवू शकत नाही। त्यामुळे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की आरोग्यम धनसंपदा, आरोग्य हे सर्वात मोठी धनसंपदा आहे। जर आपले आरोग्य चांगले असतील तर आपण जीवनामध्ये अनेक धनसंपदा मिळवू शकतो, पण जर आपले आरोग्यच चांगले नसेल तर हा पैसा खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर जातो। म्हणून आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुमच्या स्वयंपाकघरात या चुका होत नसतील तर अत्यंत चांगले आहे, पण जर तुम्ही स्वयंपाक बनवताना काही चुका करत असाल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होतो आणि परिणामी आरोग्यसुद्धा खराब होऊ शकते। त्यात आपण सर्वात पहिली चूक काय करतो माहिती आहे का? उष्टी भांडी ठेवणे। आपल्यापैकी बऱ्याचशांना अशी सवय असते की काही कारणाने किंवा कंटाळा किंवा आळसाने आपण उष्टी भांडी स्वयंपाकघरात जमा करून ठेवतो। विशेषतः रात्रीच्या वेळी। रात्रीच्या वेळेस आपलं जेवण झालं की आपल्याला साहजिकच जेवण झालं की कोणतंही काम करण्याचा कंटाळा येतो, पण रात्रीचं जेवण झालं की आपण तसेच भांडे जमा करतो आणि ते तसेच किचनवर ठेवून देतो न धुता उष्टी भांडी तसेच। जर तुम्ही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवू नयेत। त्याचं कारण असं आहे की स्वयंपाकघरात जर आपण उष्टी भांडी ठेवली तर दुसऱ्या दिवशी सर्वात प्रथम सकाळी आपल्याला त्याच उष्टी भांड्यांचं दर्शन होतं। यामुळे आर्थिक अडचण निर्माण होते आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील योग्य मिळत नाही। आणि जेव्हा आपण सकाळी ती उष्टी भांडी बघतो तर सर्वप्रथम आपल्याला ते भांडी धुण्याचंच काम करावं लागतं। त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवातच एका निगेटिव्हिटीपासून होते। त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये कधीही उष्टी खरकटी भांडी ठेवू नका। जेवण झाल्यावर लगेचच ती भांडी धुवून टाकावी। म्हणजे काय होतं की आळस आलेला जरी असला तरी आपण जेवण झाल्यावर आपल्या शरीराची हालचाल देखील होते आणि आपण लगेच झोपायला जात नाही। म्हणजे खाल्लेलं व्यवस्थित शतपावली करायची गरज पडत नाही, भांडे धुवून आपले व्यायाम पण होतो आणि वास्तुशास्त्राचा जो काही दोष लागतो तर तो दोष देखील लागत नाही। बऱ्याच जणी काय करतात, गॅसवर तवा ठेवताच लगेच पोळी बनवायला सुरुवात करतात, पण तव्यावर पोळी टाकण्यापूर्वी तव्यावर थोडं पाणी शिंपडलं पाहिजे किंवा तवा पोळी करण्याच्या अगोदरच धुवून घेतला पाहिजे। म्हणजेच काय
तर तव्याला पाण्याने पवित्र करून घ्यायचं आणि यानंतरच तुम्ही तव्यावर पोळी टाकायची आहे भाजण्यासाठी. असं केल्याने तुम्हाला देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. यासोबतच घरातील लोकांच्या आरोग्यावर देखील त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. कधी आपण स्वयंपाक करतो सकाळी, तर सकाळी उठल्यानंतर तुमचे सर्व काम आटपून अंघोळ करून मगच स्वयंपाकघरात प्रवेश करायचा आणि त्यानंतरच तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करू शकतात. उठल्याबरोबर लगेच म्हणजेच विदाऊट आंघोळीचं चुकूनही स्वयंपाक करू नका. आजकाल आपण बरेच लोक डस्टबिनचा वापर करतो. शहरात तर प्रत्येक घरात डस्टबिन असतेच. खेडेगावात देखील काही घरांमध्ये आपल्याला डस्टबिन बघायला मिळते. तर त्या डस्टबिनच्या बाबतीत देखील आपण एक चूक करतो. स्वयंपाकघरात भाजीपाला इत्यादी कापून स्वयंपाकघरातील एका कोपऱ्यातल्या डस्टबिनमध्ये आपण ते टाकत असतो. तर स्वयंपाकघरात आपण डस्टबिन ठेवायचं नाही किंवा स्वयंपाकघरात केर कचरा देखील गोळा करून कोपऱ्यात लोटून द्यायचा नाही. त्याचं कारण असं आहे की हे करणे ना व्यावहारिक दृष्टीने चांगले आहे ना वास्तूनुसार. असे केल्यानं घराच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच घरातील वातावरण देखील दूषित होऊ लागते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण मानतो आणि तिथेच जर आपण डस्टबिन किंवा केर कचरा गोळा करून ठेवला स्वयंपाकघरात, तर हे कसं योग्य दिसेल. यामुळे राहूचा प्रतिकूल प्रभाव देखील वाढतो. त्यामुळे स्वयंपाकघरात चुकूनही डस्टबिन ठेवू नका. आपल्यापैकी बरेच जण घरात देखील चप्पल घालून वावरत असतात, फिरत असतात, विशेषतः शहरात. तर व्यावहारिक दृष्टिकोनातून किंवा धार्मिक दृष्टिकोनातून स्वयंपाकघरात बूट आणि चप्पल घालून जाणं चांगलं नसतं. बूट आणि चप्पल स्वयंपाकघरात घालून गेल्यामुळे किंवा स्वयंपाकघरात ते काढल्यामुळे अन्न दूषित होते आणि घरातील लोकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. आता हेच बघा, ज्याप्रमाणे तुम्ही मंदिरात जाताना चप्पल आणि बूट बाहेर काढून ठेवतात, त्याचप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की स्वयंपाकघराला आपण मंदिर मानतो. म्हणूनच स्वयंपाकघरात चप्पल बूट घालून जाणे किंवा स्वयंपाकघरात चप्पल बूट काढणे टाळले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात बूट आणि चप्पल घातल्याने आपली आर्थिक बाजू देखील कमकुवत होऊ शकते. जेव्हा आपण सकाळी स्वयंपाक करतो तर त्यापूर्वी गॅसला नमस्कार करणे शुभ मानले जाते. कारण चूल हे अग्निदेवतेचे रूप आहे. त्यामुळे सकाळी चुलीची पूजा केल्याने उत्तम आरोग्य देखील आपल्याला लाभते. काही लोकांना अशी सवय असते की गॅसवर काहीतरी अन्न शिजवायला ठेवून द्यायचं आणि इतर कामं करण्यात ते व्यस्त होऊन जातात. बरेच लोक मंद आचेवर अन्न शिजवण्यासाठी ठेवतात आणि इतर कामे करू लागतात आणि मग मध्येच येऊन बघणार, ते अन्नाची टेस्ट घेऊन बघणार, शिजलंय की नाही ते पण बघणार किंवा मीठ मिरची बरोबर आहे की नाही यासाठी ते टेस्ट देखील करून बघतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्न शिजवणे हा एक यज्ञ मानला जातो. त्यामुळे जोपर्यंत अन्न पूर्णपणे शिजत नाही आणि गॅसवरून खाली उतरत नाही तोपर्यंत ते आपण स्वीकारू नाही. कारण अशा परिस्थितीत तुमचा पैसा कुठे खर्च होतोय हे देखील तुम्हाला कळत नाही. म्हणजेच नकळत पैसा खर्च होत राहतो किंवा अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्याप्रमाणे आपण जेव्हा जेवण स्वयंपाक बनवायला सुरुवात करतो तेव्हा अग्निदेवतेला देखील तुम्ही नैवेद्य दिला पाहिजे. जुन्या काळी बघा, आपण जर तुम्ही बघितलेलं असेल, आपली आई आजी पोळी बनवते. आज देखील गावाकडे ही पद्धत चालू आहे. जेव्हा पोळी बनवते तर ती पहिली पोळी छोटासा नैवेद्य लाटते आणि तोच नैवेद्य तसाच आपल्या चुलीमध्ये अर्पण करून देत असते. म्हणजेच थोडक्यात काय, अग्निदेवतेला नैवेद्य दिला जातो. तुम्हाला शक्य असेल तर अग्निदेवतेला देखील तुम्ही नैवेद्य दिला पाहिजे. त्यानंतर जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवता तर स्वयंपाक बनवताना शक्यतो तुमचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असला पाहिजे.
कारण प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्यामुळे स्वयंपाक बनवताना दिशेचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. तुटलेले फुटलेले भांडी आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवू नका किंवा तुटलेल्या फुटलेल्या भांड्यांमध्ये तुम्ही स्वयंपाक बनवू नका आणि कोणाला जेवण करायला देखील तुटकं फुटकं भांडं देऊ नका. असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन निघून जाते. तर अशा ह्या चुका आहे तुमच्याकडून कळत नकळत होत असतील, नसतील होत तर चांगलंच, पण होत असतील तर अशा चुका टाळा. अशा कळत नकळत होणाऱ्या चुकांमुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होतात आणि आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय नमः असं लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.